हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्यास हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला वाईन स्पिनर कशा पद्धतीने विणायचे ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य 2.5 mm ची आपल्याला पिन लागेल, ब्लॅक कलरची एक उलन लागेल, डार्क ब्ल्यू कलरची उलन लागेल, ॲक्वा ब्ल्यू कलरची उलन लागेल, व्हाईट कलरची उलन लागेल, कटर लागणार आहे आपल्याला. चला तर मग आपण सुरू करूया. व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे मी. आपण चेन करून घेऊया. आता अशा पद्धतीने आपण असं गाठ तयार करून घेतलेली आहे. 2 3 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आपल्याला 70 चेन करून घ्यायचे आहेत. हे आपण 70 चेन करून घेतलेले आहेत. आता आपण या पुढच्या साखळीवरती सिंगल खांब घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने पूर्ण साखळीवरती आपल्याला सिंगल खांब घेत जायचे आहेत. आपल्याला सिंगल खांब घेत जाते पूर्ण साखळीवरती इथेपर्यंत. हे पूर्ण सिंगल खांब झालेले आहेत आपण साखळीवरती. आता आपण उलन तोडून देऊया आणि दुसरी जोडूया. ब्लॅक कलर आपण घेतला, ब्लॅक कलरचं उलन घेतलेले आहे. आपण जोडूया इथं पहिल्याच साखळीवरती. ही पहा, पहिल्याच साखळीवरती आपण पहिल्या खांबावरती अशा पद्धतीने गाठ देऊन 2 चेन करून घेतलेले आहेत. आता आपल्या ह्यामध्येच आपल्याला डबल क्रोशे आणि डबल खांब घ्यायचे आहेत. 2 डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला एका चेनमधनं, म्हणजे एका साखळीतून. पूर्ण खांबावरती आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. एकामधून 2. एकामधून 2. हे अशा पद्धतीने आपल्याला 2-2 खांब घ्यायचे आहेत. डबल खांब घ्यायचे आहेत 2-2. हे पहा, अशा पद्धतीने आपण डबल खांब घेतलेले आहेत एका खांबावरती. आता आपण उलन तोडून दुसरी जोडूया. ही ॲक्वा ब्ल्यू कलरची मी उलन घेतलेली आहे. आपण इथून जोडूया, गाठ देऊन घेऊया एक. अशा पद्धतीने ही 3 चेन करून घेतलेले आहेत तिथे. त्यामधूनच आपल्याला असेच 2 डबल खांब घ्यायचे आहेत. 2 डबल क्रोशा. हे पहा, आणखीन या पुढच्या खांबावरती हा खांब सोडून आपल्याला, हे पहा, एक खांब सोडून ह्या खांबावरती आणखीन आपल्याला असंच 3 डबल क्रोशा करून घ्यायचे आपल्याला. एक चेन घ्यायची, एक चेन घ्यायची आणि हा खांब सोडून पुढच्या खांबावरती आपल्याला
3 डबल क्रोशे आणि 3 डबल खांब करून घ्यायचेत. हे पहा, आणखीन एक चेन घ्यायची पुढच्या खांबावरती, ती एक खांब सोडून पुढच्या खांबावरती अशा पद्धतीने 3 खांब करून घ्यायचेत आपल्याला डबल. अशा पद्धतीने पूर्ण खांबावरती आपल्याला 3 खांब घेत जायचे, डबल खांब घ्यायचे. एक खांब सोडायचा आणि दुसऱ्या खांबावरती 3 खांब घ्यायचेत. अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. आपण आता दुसरी उलन घेऊया. आपण डार्क ब्ल्यू कलरची उलन जोडणार आहोत. ही पहिली साखळी जी आहे ना, पहिली आपली चेन, त्यावरती आपण जोडून घेऊया. इथं गाठ करून घेऊया, आपल्याला गाठ देऊया असं त्या पद्धतीने. आणि इथं आपल्याला इथं सिंगल खांब घ्यायच्यात एक, आणि हे पहा इथे एक, 2 असे सिंगल खांब घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला हे पहा असं हाफ डबल क्रोशे आणि हाफ डबल खांब एक घ्यायचा आहे. नंतर त्यामध्येच आपल्याला एक डबल खांब घ्यायचं आहे. हे पहा एकामध्येच आपल्याला, नंतर आपल्याला घ्यायचे आणखीन एक डबल खांब घ्यायचे. हे पहा, नंतर हाफ डबल खांब घ्यायचा, एक हाफ डबल क्रोशा आणि एक सिंगल क्रोशा. हे बघितलं, अशा पद्धतीने ही पाकळी तयार झालेली आहे. नंतर इथेही तसंच करायचं आहे. या पुढच्या आपण जे सोडलेले आहेत ना 3 खांब आहेत त्या शेजारीच इथे सिंगल खांब करून घ्यायचा. एक चेन घ्यायची, हे पहा एक चेन घ्यायची, नंतर सिंगल खांब घ्यायचा, नंतर डबल खांब घ्यायचा, हाफ डबल खांब घ्यायचा म्हणजे हाफ डबल क्रोशा. नंतर 2 डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला, हे एक आणि नंतर हे 2. नंतर हाफ डबल खांब घ्यायचा ना, हाफ डबल क्रोशा आणि एक सिंगल क्रोशा आणि एक चेन घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण खांबावरती आणि करत जायचे आहेत आपल्याला असे पाकळ्या. हे अशा पद्धतीने तयार झालेले आहे. व्हाईट कलरची उलन घेणार आहे आपण. ह्या साईडला आपण व्हाईट कलरची उलन जोडून घेऊया. सिंगल खांब घेत जायचे पूर्ण साखळीवरती, म्हणजे पूर्ण खांबावरती आपल्याला एक एक सिंगल खांब घेत जायचे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण खांबावरती सिंगल खांब घेत जायचे आपल्याला. या अशा पद्धतीने पाकळ्या तयार होतात. हे पहा अशा पद्धतीने स्पिनर तयार झालेला आहे. हे वाईन स्पिनर. स्पिनरला अडकवण्यासाठी आपण आता लटकन तयार करणार आहोत, म्हणजे चक्र तयार करणार आहोत. त्यासाठी व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे आणि मॅजिक रिंग करून घेतलेली आहे मी. त्यामध्ये आपण आता हे 6 सिंगल खांब घेणार आहोत.
6 सिंगल खांब घेतलेले आहेत. आपण हे उलन ओढून घेऊन गाठ घेऊया आणि पहिल्या चेनवरती आपण स्लिप स्टिच करून घेऊया. हे पहा आणि ह्याला जोडून द्यायचं. आपण हे उलन कट करून घेऊया आणि आपण आता दुसरी उलन जोडणार आहोत. त्याला ब्लॅक कलरची उलन घेतलेली आहे. ह्यामधूनच आपण आता ह्याला जोडूया. इथे आपल्याला 2 खांब घ्यायचे आहेत. सिंगल पूर्ण खांबावरती आपल्याला 2-2 खांब घेत जायचे आहेत. हे दोरा आपण ह्यामध्येच असं हाईड करत जायचं आहे. उलन कट करून घेऊया. आपण दुसरी उलन जोडणार आहोत आपण. इथे आपल्याला 2 चेन करून घ्यायचे आहेत. ह्यामधून आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत, म्हणजे डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा 3 डबल खांब घ्यायचे. नंतर एक चेन घ्यायची त्या शेजारी आणखीन असे 3 खांब घ्यायचे आहेत. नंतर एक चेन घ्यायची आणि इथे ही 3 खांब घ्यायचे आहेत. तिने झालेले इथं आपण जोडून घेऊया. इथे मी उलन जोडून घेत आहे. आपण 2 चेन करून घ्यायचे ते आणि डबल खांबी घ्यायचं आपल्याला. इथं 2 डबल खांब घ्यायचे आपल्याला. एक चेन करून घ्यायची. व्हाईट कलरची उलन जोडून घेतलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने मी सिंगल खांब घेतलेला आहे एक. नंतर त्या शेजारीच हाफ डबल खांब घ्यायचा. हे पहा हाफ डबल खांब घेतलेला आहे. नंतर डबल खांब घ्यायचा. त्या शेजारी परत नंतर आणखी एक हाफ डबल खांब घ्यायचा आणि एक सिंगल खांब घ्यायचा. अशा पद्धतीने नंतर इथे मध्ये एक सिंगल खांब घ्यायचा. ठीक आहे. नंतर त्या शेजारी आपल्याला सिंगल खांब घ्यायचं आहे. नंतर हाफ डबल खांब, एक डबल खांब, नंतर त्या शेजारी हाफ डबल खांब घ्यायचा, सिंगल खांब आणि ते सिंगल खांब. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे.